नमस्कार मैत्रिणींनो, एक्झाम वार्ता या युट्यूब चॅनलवरती आपले खूप खूप स्वागत आहे. आजच्या या युट्यूब शॉर्टच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहत आहोत महिला व बालविकास संबंधित कायदे या घटकावरती आधारित संभाव्य सराव प्रश्न. या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे 2007. हा कायदा 2005 चा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, हिंसाचारग्रस्त महिलांना एकाच छताखाली वैद्यकीय, कायदेशीर आणि मानसिक मदत देण्यासाठी कोणती योजना आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे वन स्टॉप सेंटर योजना, ज्याला सखी योजना असेही म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत खाते उघडण्यासाठी मुलीचे जास्तीत जास्त वय किती असणे आवश्यक आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे 10 वर्षे. पुढचा प्रश्न आहे, पोषण अभियानचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे बालकांमधील कुपोषण, खुंटलेली वाढ आणि ॲनिमिया म्हणजेच पंडुरोग कमी करणे. पुढचा प्रश्न आहे, अनाथ आणि निराधार बालकांच्या संरक्षणासाठी व त्यांना कौटुंबिक वातावरण देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मिशन वात्सल्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्र स्तरावर महिला व बाल विकास विभागाला स्वतंत्र मंत्रालयाचा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे 2006. मैत्रिणींनो, याच पद्धतीने भरपूर सराव प्रश्नसंच सोडवण्यासाठी रेफरन्स बुक आहे. प्राईम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका स्पष्टीकरणात्मक प्रश्नसंच. या प्रश्नसंचामध्ये आपल्याला 2025 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह देण्यात आलेल्या आहेत. तसेच यामध्ये आपल्या सिलेबसवरील सर्व विषयांवरती संभाव्य सराव प्रश्न सुद्धा देण्यात आलेले आहेत. हा स्पष्टीकरणात्मक प्रश्नसंच महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक सेंटरवरती उपलब्ध आहे. तसेच ऑनलाईन Amazon वरती सुद्धा अवेलेबल आहे. Amazonची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.